नमोबुद्धाय. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्री आणि शोरू. तर आज आपण बनवत आहे चिकन पकोडा आणि चिकन रस्सा, भात आणि पोळी. तर मी बनवून म्हणजे मॅरिनेट करून ठेवलं. तर बघा, याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बेसन, मिरची पावडर, धना पावडर, मसाला, बिर्याणी मसाला, हळद, मीठ, निंबू, दही आणि कॉर्नफ्लॉवर एवढं सगळं टाकून मिक्स केलं आहे त्याला. आणि ते थोडंसं 5-10 मिनिट रेस्ट करायसाठी ठेवलं. आराम करायसाठी ठेवला, म्हणजे ते एकदम पूर्ण मसाला त्याच्यात जाते. आता मी तळायला घेतलं बघा. तर हे बघा, मग टाकलेले आहेत फ्राय व्हायला. इथे चायनीज बरोबर भेटत नाही. आम्ही बाहेर गेलो, तिथे विचारलं तर 20 रुपयाचे 4 पकोडे म्हणत होते. म्हणून म्हटलं त्याच्यापेक्षा घरीच चिकन आणलं, सगळं साहित्य आणलं आणि मुलांना घरीच बनवून दिलं. काय पाहिजे जिजू? तर तुम्ही पण बाहेरून आणल्यापेक्षा मुलांना नक्की घरी बनवून द्या, छान लागतात. हे बघा, शोरू आहे ना, शोरू थांब. माझ्या शोरूला खूप आवडले. मम्मा दे चाललंय. काय पाहिजे? हां, मम्मा म्हण पहिले. मग मम्मा म्हण. हाय म्हण, नाही तर देणार नाही. म्हण हाय. हात पप्पी घे. जा अंदर, आणते मी. जा तू जा. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना सर्वांना घरीच बनवून द्या. बाहेरचे दिल्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं. आम्ही 1-2 वेळा आणून बघितले, पण 20 रुपयाचे 4च देतात. आणि 4 आणले की 5 मिनिटात खाऊन घेत होते. म्हणून त्याच्यापेक्षा घरीच चिकन आणलं आणि सर्व साहित्य आणलं आणि बनवून दिलं. आता मुलं मस्त खाणार. आता सध्या तरी ते फ्राय होत आहे. त्याला फ्राय व्हायला उशीर होते आणि ते कमी आचेवर उद्या लागते, की शिजलं पण पाहिजे ना चिकन. माझं शोरू वाट पाहत आहे. आणि त्याच्यावर मग तुम्ही झाल्यानंतर मस्त त्याच्यावर आवाज बघा. तर हे बघा, झालेले आहेत. तुम्ही पण नक्की मुलांना घरी बनवून द्या आणि याच्यावर मस्त निंबू पिळायचं आणि खायचं. आता माझ्या मुलांना देते बघा, कसे खुश होतात ते. कसा आहे शोरू? छान म्हण, छान. वाव. हां, थँक्यू म्हण. थँक्यू नाही म्हणता येत गाईज आम्हाला. पप्पाला दे ना, पप्पाला. एकदम मस्त झाले आहेत बघा. आणि शिजलेले पण बरोबर आहेत, एकदम शिजले बरोबर. तुम्ही पण करून बघा. याच्यावर निंबू टाकलं आहे मी. तर चला मग या खायला. आता मला भाजी पण बनवायची आहे चिकनची, आणि भात बनवला आहे मी. भाजी आणि पोळ्या बनवते. बनवताना भेटू, आधी खाऊन घेते. कसं आहे शोरू? वाव. ABCD येते का तुला? ABCD नाही आहे? येते ना बाळा, म्हणून दाखव ना. नाही शोरू, मला दे ना. वाव. पप्पाला दे ना. शोरू, पप्पाला दे ना. डायरेक्ट नाही म्हणते. माझ्या शोरूला आवडलं. काही बोलत नाही. तर झालेले आहेत आपले चिकन पकोडे बनवून आणि मुलं खात आहे. आता मी चिकनची भाजी बनवणार आहे. चिकनच्या भाजीचा मी मसाला आधीच रेडी करून ठेवला होता, हे बघा. आणि अद्रक, लसूण, सांबार, ते आतमध्ये खाते.
कसं झालं सिया? मुलांना तर खूप आवडले म्हणून मस्त खात आहे मुलं. झाले पण मस्त. परत एकदा सांगते, याच्यात मी हळद, मीठ, लसूण, अद्रक, सांबारचं पेस्ट, मीठ, लिंबू, दही, कॉर्नफ्लॉवर आणि बेसन हे सगळं टाकलं आणि मिक्स केलं. ते 5-10 मिनटं ठेवलं, नंतर तळायला घेतलं. मस्त झाले. तुम्ही पण करून बघा. तर कसा वाटलं तुम्हाला माझा चिकन पकोड्याचा व्हिडिओ? नक्की पूर्ण बघा आणि तुम्ही पण मुलांना घरीच बनवून द्या. कारण की घरी बनवलेलं आपल्याला माहीत होते आपण काय काय टाकलं. ते लोक काय काय टाकतात, कधीच टाकतात हे आपल्याला माहीत नाही राहत. म्हणून मी माझ्या मुलांना घरी बनवून देत असते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील भागात. बाय बाय. बाय गाईज.